स्कॉलरशिप इयत्ता चौथीचा हा जो काही सराव पेपर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता चौथीचा हा जो काही सराव पेपर आहे तो आहे पेपर 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचा. तर याचं सोल्युशन आपण पाहणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपण त्याचे स्पष्टीकरण आणि त्याच्या रिलेटेड जे काही योग्य माहिती आहे ते आपण इथे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर पहा, इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचे तुम्हाला पेपर 2मध्ये 2 विषय आहेत आणि इंग्रजीचे 25 प्रश्न असतात तर बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न आणि एकूण पहा 150 गुणांचा हा तुमचा पेपर असतो. 150 गुणांचा पेपर असतो आणि वेळ तुम्हाला फक्त 1.5 तास असतो, म्हणजेच 90 मिनिटाचा फक्त वेळ आहे विद्यार्थ्यांनो. म्हणून इंग्रजीचे प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त बरोबर सॉल्व्ह करायचे प्रयत्न करायचा आहे आणि कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचं. वेळेचं भान तुम्हाला ठेवायचं विद्यार्थ्यांनो. तर पाहता पहिला प्रश्न काय, फाइंड ऑड वर्ड आउट. तर मुलांना तुम्ही प्रश्न नीट वाचा, म्हणजे तुमच्या परीक्षेमधील जे काही त्याचे पर्याय आहेत ते चुकणार नाहीत. प्रश्न घाईघाईने वाचल्याने काय होतं, मुलांचे प्रश्नाचे उत्तर चुकतात आणि मार्क कमी होतात. ऑड वर्ड म्हणलेले आहे पहा आता, नो, नोन, नी, काईट. तर पहा या तिन्ही वर्डमध्ये केचा जो काही उच्चार आहे तो इथे सायलेंट आहे, तो नाही आहे, परंतु इथे केचा जो काही उच्चार आहे तो क असा होतो, म्हणून इथे ह्याच आहे ऑड वन आउट. म्हणून या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विसंगत पर्याय. ऑड वन आउट म्हणजेच विसंगत पर्याय. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट कंपॅरिझन. पहा, कंपॅरिझनशी रिलेटेड क्वेश्चन परीक्षेमध्ये रिपीट होतात, म्हणून तुम्हाला नेहमी मी सांगत आलेले की कंपॅरिझन जास्तीत जास्त रीडिंग करा. पहा, ॲज डॅश ॲज डॉंकी. तर डॉंकीची रिलेटेड जो काही ॲडजेक्टिव्ह आहे तो आपल्याला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचा असतो. तो कंपॅरिझनशी रिलेटेड वर्ड आहे ॲडजेक्टिव्ह. ब्रेव येईल, स्टुपिड येईल, व्हाईट का ब्लॅक येईल. तर पहा, ब्लॅक व्हाईट तर इथे येणार नाही, पण डॉंकी कसा असतो, स्टुपिड, म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे. ॲज स्टुपिड, ॲज डॉंकी असं इथे करेक्ट आहे, तो कंपॅरिझन असणार आहे. नेक्स्ट, सिलेक्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह म्हणलेलं आहे. द थर्ड मंथ ऑफ द इयर इज मे, जून, जुलै, मार्च. थर्ड म्हणजे काय, तिसरा. मग पहा, थर्ड कोणता असतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. 4th नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो इथे करेक्ट असणार आहे. तर हे जे काही वर्ड आहेत थर्ड, फर्स्ट, सेकंड, हे काय आहेत, तर हे आहेत ऑर्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबरची जी स्पेलिंग आहे त्याच्याशी रिलेटेड देखील क्वेश्चन असतात, म्हणून ऑर्डिनल नंबर्स तुम्ही लक्षात ठेवायचे. ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि कार्डिनल म्हणजे 1 2 3 जे आपण काउंटिंग करतो ते आहेत कार्डिनल. सी कार्डिनल, सी काउंटिंग हे तुम्ही लक्षात ठेवायचे, कारण याच्यामध्ये देखील मुलांना गोंधळ होण्याची शक्यता असते. कार्डिनल ऑर्डिनल लवकर समजत नाही, म्हणून तुम्ही नीट ह्याचं वाचन करायचं, अभ्यास नीट करायचा आणि स्पेलिंग नीट लक्षात ठेवायचे. 12thचं जो काही स्पेलिंग आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. TWELFTH हे बऱ्याच वेळा पेपरमध्ये आलेलं आहे विद्यार्थ्यांनो. आणि जे काही पेअरशिपमध्ये रिलेटेड देखील क्वेश्चन असतात तर पहा, कार्डिनल ऑर्डिनलचे पेअर दिलेले असतात. तर कशा प्रकारे, तर पहा, कार्डिनल नंबर 13 याची स्पेलिंग दिलेली असते आणि 13th त्याचा जो काही ऑर्डिनल आहे तो आहे 13th, म्हणजे पुढे TH येणार आहे. तर अशाही 4 पेअर दिले जातात आणि त्यातील रॉंग पेअर आपल्याला सिलेक्ट करायचा असतो, म्हणून स्पेलिंग बारकाईने तुम्ही निरीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. तर हे इम्पॉर्टंट होतं, म्हणून तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे, एक्स्ट्रा माहिती. त्यानंतर 4th क्वेश्चन, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द सेंटेन्स म्हणलेलं आहे. वेअर इन अंबा जो काही, तर पहा WH क्वेश्चन आहे, म्हणजेच काय, इथे क्वेश्चन मार्क असायला हवं, म्हणून इथे 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. क्वेश्चन मार्क मिसिंग आहे. नेक्स्ट, अल्फाबेटिकल ऑर्डरचं रिलेटेड प्रश्न आहे. अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येतो ते आपल्याला सांगायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCDच्या क्रमाने शब्दांची मांडणी करणे. तर पहा, ईट, एट, आर, लेट. पहा, हे 2 तर शेवटी येणार आहेत, आधी A वरून स्टार्ट होणारे 2 वर्ड हे आहेत, म्हणून याचा आपल्याला आधी विचार करायचा आहे. सेकंड लेटर, द फर्स्ट लेटर सेम आहे म्हणून सेकंड लेटर चेक करायचं आहे. इथे T आहे, इथे R आहे. मग पहा, R आधी येते का T आधी येतं, तर R आधी येतं. RST म्हणजे इथे 3 नंबरचा जो काही R आहे तो इथे फर्स्ट येणार आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. सेकंड येणार आहे 8, त्यानंतर येणार आहे थर्ड आणि फोर्थ लेट येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हे अल्फाबेटिकल ऑर्डर सिलेक्ट करायचं असतं. नेक्स्ट, रॉंग पेअर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डू नॉट, डोंट, तर पहा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यावर आधारित क्वेश्चन आहे. कॅन नॉटचं कांट हे करेक्ट आहे, कारण इथे डबल एन येत नाही कांटमध्ये. विल नॉटचं विलंट, तर पहा हे चुकलेलं आहे आणि हाच क्वेश्चनमध्ये येतो ना, बऱ्याच वेळा प्रश्नामध्ये येतं, म्हणून तुम्ही ह्याला स्टार करायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे वोंट, तर शॉल नॉट, वोंट, तर शॉल नॉटचं शॅन्ट असतं. तर शॉल नॉटचं काय असतं, शॅन्ट. हे तुम्ही लक्षातच ठेवायचं. हे दोन्ही शब्द परीक्षेमध्ये रिपीट होतात. डिड नॉटचं डिडंट हे करेक्ट आहे. डू नॉटचं डोंट, डिड नॉटचं डिडंट, डज नॉटचं डझंट. म्हणजे पहा, रॉंग पेअर कोणतं देतो ना, 3 नंबरचं ऑप्शन, म्हणजे याचपर्यंत तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पॅसेजवर रिलेटेड क्वेश्चन देतो ना, पॅसेज तुम्ही काळजीपूर्वक रीड करायचं आहे. व्हॉट डीड प्रिया लाईक. पहा, प्रिया लाईकड स्वीट्स. तर पहा, बुकमधीलच हा जो काही आहे तो चॅप्टर आहे. हू हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स.
तर पहा, हू हॅड हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स. हर ग्रॅनी म्हणजे आजी. मग पहा इथे 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. पॅसेज तुम्ही रीड केला तर तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा क्वेश्चन, हू वॉन्टेड मोर स्वीट्स. तर पहा, प्रीती, प्रियंका, प्रेरणा का प्रिया. प्रिया वॉन्टेड मोर स्वीट्स. अगदी सिम्पल क्वेश्चन होता विद्यार्थ्यांनो. तर 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द वेब म्हणलेलं आहे. तर पहा, वेब आपल्याला कम्प्लीट करायचे. डायरेक्शन्सचे नावं दिलेले आहेत. पहा, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. एकच राहिलेलं आहे साऊथ, म्हणून इथे 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. तर हे आहेत मेन डिरेक्शन्स आणि सब डिरेक्शन्स. हे तुम्ही त्याची स्पेलिंग हे लक्षात ठेवायचं आहे. असे प्रश्न विचारू जाऊ शकतात. नेक्स्ट पहा, मोठं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ईट वेल, डॅश वेल, स्लीप वेल, ईट वेल, एव्हरीडे वेल असं येणार आहे का, रेग्युलर वेल नाही. हे सगळे इथे रिलेट होत नाहीत. ईट वेल, स्लीप वेल हे करेक्ट असणार आहे, कारण आपण जास्त नीट व्यवस्थित जेवलो तर आपल्याला झोप चांगली येणार आहे. म्हणून इथे 1 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट पहा, चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन पिक्चर. तर पहा, या पिक्चरशी रिलेटेड आपल्याला रायमिंग वर्ड सांगायचं आहे. मग हे काय आहे, कॅट. मग कॅटची रायमिंग वर्ड काय असतं, रॅट. कारण रायमिंग वर्ड्स आपण कोणाला म्हणतो, ज्या 2 वर्ड्समध्ये लास्टचे 2, 3 किंवा 4 लेटर्स सेम असतात त्यांना आपण रायमिंग वर्ड म्हणतो. पण इथे 2 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन, तर इथे मुलं फार चुकी करतात. आयडेंटिफाय पिक्चर इतकंच रीड करून टोमॅटोला टिक करतात आणि उत्तर तुमचं चुकणार आहे. कारण इथे पहा, आयडेंटिफाय द शेप ऑफ द गिवन पिक्चर म्हणलेलं आहे. मग शेप कोणता आहे, टोमॅटो आहे का शेप, नाही. पोटॅटो येणार नाही, तर शेप याचा राऊंड आहे. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शनला करेक्ट टिक करायचं आहे. याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं, हेच आहे करेक्ट ॲन्सर. कारण प्रश्न जर तुम्ही नीट नाही वाचला तर तुमचं उत्तर हे चुकण्याची शक्यता असतं. जे मी तुम्हाला वारंवार सांगत आले, प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचा. आपल्याला काय विचारलं हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. फक्त पिक्चर आयडेंटिफाय एवढंच पाहिलं तर तुमचं उत्तर हे चुकणार विद्यार्थ्यांना. म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे काळजीपूर्वक. त्यानंतर पहा 14th क्वेश्चन, ऑब्झर्व द टेबल अँड चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्स. तर पहा, आता इथे काय मिळालं, अ सेकंड, जी 6th, जे 9th, सी 3rd. तर पहा, ए सेकंडमध्ये आहे का, तर पहा पुन्हा हे कशाचे रिलेटेड आले, ऑर्डिनल का कार्डिनल. तर हे आहेत ऑर्डिनल नंबर्स. मग पहा, एचं पोझिशन काय आहे, फर्स्ट आहे ना, मग इथे सेकंड दिलेलं आहे म्हणजे हे आहे इथे रॉंग पेअर. जे पहा, जेची पोझिशन काय आहे, 10th आहे, पण इथे 9th दिलेलं आहे, हे चुकलेलं आहे. जे 6th, जीचं पहा 7th आहे, हे चुकलेलं आहे. सी 3rd, तर पहा सी 3rd आहे, हे करेक्ट आहे, 3rd पोझिशनमध्ये आहे, म्हणजे 4 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आर्टिकल. इट इज डॅश डॅश पोस्ट बॉक्स. तर पहा, द पोस्ट बॉक्स, अँड पोस्ट बॉक्स, अ पोस्ट बॉक्स का, नो आर्टिकल. इट इज अ पोस्ट बॉक्स असं पण म्हणून इथे 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट असलेलं हे आहे आर्टिकलशी रिलेटेड. ए अँड द हे 3 आर्टिकल्स आहेत जे आपण यूज करतो. कॉन्सनंट साऊंडच्या पुढे आपण अ आर्टिकल यूज करतो, वोवेल साऊंडच्या पुढे आपण ॲन आर्टिकल यूज करतो, आणि वन ऑफ द थिंगच्या पुढे आपण काय यूज करतो, दी हे आर्टिकल यूज करतो, द आर्टिकल यूज करतो. आणि प्रॉपर नाऊनच्या पुढे आपण नो आर्टिकल. प्रॉपर नाऊनच्या पुढे आर्टिकल यूज केलं जात नाही विद्यार्थ्यांनो. प्रॉपर नाउन्स म्हणजे काय काय आले त्यामध्ये, मुलीचं नाव, मुलाचं नाव, गावाचं नाव, शहराचं नाव, देशाचं नाव, वारांची नावं, महिन्यांची नावं, गेम्सची नावं, यांच्या पुढे आपण आर्टिकल्स यूज करत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण तसे क्वेश्चन्स, तसे वर्ड असणारे, प्रॉपर नाउन्स असणारे, वर्ड असणारे जे काही सेंटेन्स आहेत ते परीक्षेमध्ये येऊ शकतात. गेमची नावे, अ क्रिकेट, द क्रिकेट, अँड क्रिकेट आपण म्हणू शकत नाही विद्यार्थ्यांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आर्टिकल कुठे यूज केलं जातं नाही हे देखील माहीत असणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर जे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे शेवटी, जे तुम्ही रीड करत नाही, आयडेंटिफाय द टेन्स म्हणलेलं आहे. आय विल सेल इट ॲट गुड प्राईस. विल इथे आलेलं आहे म्हणजेच फ्युचर टेन्स. अगदी सिम्पल आहे, कारण पास्ट टेन्समध्ये जे काही हेल्पिंग वर्ब आहेत ते आहेत वॉज, वेअर. तर बा कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला प्रश्न उत्तर हे सिलेक्ट करण्यास जास्त वेळ लागणार नाही. प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहेत एम, इज, आर. एम, आयच्या पुढे एम यूज केलं जातं नेहमी, ही, शी, इटच्या पुढे इज, आणि प्लुरल फॉर्मच्या पुढे आपण आर यूज करतो. आणि सिम्पल हे काय टेन्स आहे का, नाही, त्याचं टेन्सचं टाईप आहे हे सिम्पल. म्हणून आपल्याला इथे फ्युचर टेन्सला सिलेक्ट करायचं आहे. आय विल सेल इट ॲट गुड प्राईस असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे हे काय असणार आहे, सिम्पल फ्युचर टेन्सचं टाईप आहे विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलं. आता पहा, पिक्चरला ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. द टायगर इज स्टँडिंग डॅश द ट्री. तर पहा, बिलो, अंडर, ओव्हर का अप. तर पहा, करेक्ट प्रिपोजिशन आपल्याला सिलेक्ट करायचं, शब्दयोगी अव्यय. बघा, टायगर कुठे आहे, ट्रीच्या खाली आहे. मग च्या खालीसाठी आपण कोणतं हेल्पिंग, मग च्या खालीसाठी आपण कोणतं प्रिपोजिशन यूज करतो, अंडर. अंडर द ट्री. मग बिलो द ट्री, ओव्हर द ट्री तर येणार नाही, अप द ट्री तर येणार नाही, मग अंडर आणि बिलो.
नेक्स्ट पहा क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. तर पहा इथे आपल्याला पिक्चर ऑब्झर्व करायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. तर पहा हे डायग्राम जो काय आहे तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे काळजीपूर्वक. मग आपल्याला सेंटेन्स रीड करायचं आहे. द टायगर इज स्टँडिंग द ट्री. मग पहा इथे बिलो, अंडर, ओव्हर, अप असे ऑप्शन दिलेत. म्हणजेच काय आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, प्रिपोजिशन करेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं होतं त्यानं. तर पहा इथे काय म्हणणार आहे आपण, ओव्हर, अप तर इथे येणार नाही. मग पहा कारण तो काय आहे, टायगर झाडाच्या खाली आहे. मग च्या खालीसाठी बिलो आणि अंडर हे दोन्ही येतात, परंतु इथे सुटेबल आहे अंडर द ट्री. तर इथे बिलो येणार आहे. बिलो आपण च्या खाली क्रमानेसाठी आपण यूज करतो, म्हणून इथे येणार नाही विद्यार्थ्यांनो. 2 नंबरचा ऑप्शनच इथे करेक्ट सूट होणार आहे, तेच असणार आहे करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द पिक्चर म्हणलेलं आहे. तर पहा अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. बॅट, बॅग, बॉल का बॅट. तर पहा तर बॅट आहे म्हणून आपल्याला 4 नंबरच्या ऑप्शनला टिक करायचं आहे. तिथे नेम विचारलं नेम सांगायचं, शेप विचारलं शेप सांगायचं, कलर विचारलं तर कलर सांगायचा आहे तुम्हाला. फक्त प्रश्न नीट तुम्ही वाचा, म्हणजे तुमचे जास्तीत जास्त प्रश्न हे बरोबर येतील, चुका कमी होतील. सॉल्व द पझल म्हणलेलं आहे. अगदी सोपं आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा CA इथे काय होणार आहे, STAND स्टँड इथे होणार आहे. त्यानंतर स्टार आणि CAR कार. मग पहा यस आणि आर कुठे दिलेलं आहे, तर दिलं नाही. मग यस तर इथे फर्स्ट येणार आहे. त्यानंतर पहा पी येणार आहे का, CAP कॅप. हो, कॅप देखील करेक्ट होणार आहे, म्हणजे इथे पी येणार आहे. यस आणि पी म्हणजे 1 नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द ग्रीटिंग अँड चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. तर पहा इथे 4 years old पहा इथे बड्डे सेलिब्रेशनचं जे काही फोटो आहे, हॅपी बड्डे, मेरी क्रिसमस, हॅपी चिल्ड्रन डे का हॅपी दिवाळी. तर पहा हे काय असणार आहे, हॅपी बड्डे हे असणार आहे करेक्ट. कारण पहा इथे बड्डे आहे, इथे केक आहे आणि ही बड्डे गर्ल कॅप घातलेली आहे. यावरून आपल्याला बारकाईने लक्ष देऊन पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑड वन म्हणलेलं आहे. तर पहा एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क, @ आणि कॉमा. तर पहा हे सगळे पंक्च्युएशन मार्क आहेत, परंतु @ हे वेगळं आहे, हे साईन आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म म्हणलेले. सिंग्युलर प्लुरल फॉर्मचे रूल्स तुम्हाला पाठ असतील, त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते जास्तीत जास्त पाठ असतील, तर तुम्हाला असे क्वेश्चन्स चुकामध्ये होणार नाही. तर तुम्हाला अशा क्वेश्चनमध्ये चुका होणार नाही विद्यार्थ्यांनो. माऊसचं प्लुरल फॉर्म माऊसेस असतं का, नाही, हे चुकीचं आहे. कॅटचं किटन, तर पहा हे तर चुकीचं आहे, हे तर यंग वन दिलेलं आहे. लीव्हचं प्लुरल फॉर्म लिव्स, हे करेक्ट आहे. मॅनचं मॅन्स असतं का, नाही. तर पहा माऊसचं प्लुरल फॉर्म असतं माईस, तर हे इरेग्युलर प्लुरल फॉर्म आहे. कॅटचं कॅट्सच येणार आहे आणि मॅनचं मेन होणार आहे. तर हे कशाचं फॉर्म आहे, इरेग्युलर. वोवेलच्या ठिकाणी दुसरा वोवेल म्हणून इथं प्लुरल फॉर्म होतं. आणि लिफ्टचं यफ किंवा FE असेल तर VES आपण ॲड करतो. ज्या नाऊनच्या शेवटी यफ किंवा FE असेल तर तिथे आपण VS ॲड करतो. वाय असेल तर वाय काढून आपण IES ॲड करतो. तर हे प्लुरल फॉर्मचे जे काही रूल्स आहेत तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करताना गोंधळ होणार नाही. इथे 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे, कारण इथे आपल्याला करेक्ट विचारलं होतं आणि करेक्ट आहे 3 नंबरचं पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट, सॉल्व द रीडर म्हणलेलं आहे. आय हॅव 4 legs बट कॅनॉट वॉक, हू एम आय. मला 4 पाय आहेत, मी चालू शकत नाही, कोण आहे मी. अँड ऑक्स, तर पहा हे तर येणार नाही. अ टेबल, अ लॉयन, अ कॅट. तर पहा जो चालू शकत नाही तो काय असणार आहे, निर्जीव वस्तू, म्हणजे स्टेबल असणार आहे. इथे करेक्ट ॲन्सर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अगदी सिम्पल क्वेश्चन होता विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट, व्हॉट टाईम इज इट. तर पहा 3 o'clock. हे तर अगदी सोपंच होतं, म्हणजे इथे अशा प्रश्नामध्ये तुमचे अजिबात चुकवणार नाही आणि तुमचे मार्क्स स्कोअर होतात. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन म्हणले हॅपी, अँग्री, स्केअर्ड का सॅड. तर पाय कोणतं इमोशन आहे, अँग्री. सेकंड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर आता बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आहेत ते आपण घेणार होतो तिथून. तर पहा बुद्धिमत्तेचे प्रश्न. तर पहा 26 सदीसाठी सूचना, गटातनं बसणारे पद ओळखा म्हणलेलं आहे. मग इथे पहा देतो ना, आपल्याला गटातनं बसणारे पद ओळखताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर पहा हा जो काही स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या पहा हा कोणत्या डिरेक्शनमध्ये येतो, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये होतो. मग पहा स्क्वेअरच्या हे अँटी क्लॉकवाईजमध्ये, स्क्वेअरच्या पहा हे देखील क्लॉकवाईजमध्ये. तर आता पहा क्वेश्चन काय, 26 ते 30साठी सूचना, गटातनं बसणारं पद आपल्याला ओळखायचं होतं त्यानं. तर पहा हा जो शेप आहे हा सर्कल आहे आणि त्यानंतर स्क्वेअर. एक शेप आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर पहा हा जो सर्कलच्या पहा कोणत्या साईडला आहे, तर हे राईट साईड क्लॉकवाईज जातो आणि लेफ्ट साईड अँटी क्लॉकवाईज जातं. मग पहा राईट साईडला ही साईन बोर्ड आहे. मग पहा आता इथे काय असणार आहे, राईट साईड इथे असणार आहे, इथे वेगळं दिलेलं आहे. मग पहा याचं राईट साईड इथे असणार आहे, करेक्ट आहे.
इथे राईट साईडला करेक्ट आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी राईट साईडला आहे, परंतु इथे लेफ्ट साईडला, म्हणजे इथे 2 नंबरचा जो काही ऑप्शन असणार आहे तेच इथे करेक्ट असणार आहे. कोणतंही एक तुम्ही साईन ते पकडून तुम्ही याचे आन्सर शोधू शकता. त्यानंतर कानोसा अंदाज माग निदान. तर पहा, कानोसा अंदाज आणि माग यांचा अर्थ सारखा होतो, परंतु निदान हे वेगळं आहे, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर पाहता 57, 66, 94 आणि 49. तर आता विद्यार्थ्यांनो इथे पहा, एक ऑड आहे, इवन आणि ऑड. 2 ऑड 2 इव्हन असतील तर ते एका टेबलमध्ये येतात आणि त्याला कशानंतर डिवाइड होतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार आपल्याला विचार करायचा आणि करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर पहा क्वेश्चन 57, 66, 94 आणि 49. तर पाहू देतो ना, आता अशा क्वेश्चनमध्ये काही काही सोपं लॉजिक असतं, तर काही वेळेस हार्ड लॉजिक, काही वेळेस लॉजिक लागत नाही. मग इथे असणारे करेक्ट आन्सर 2 नंबरचं पर्याय, कारण इथे दोन्ही डिजिट हे इक्वल आहेत, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट CAWVUFH आणि MK. तर अशा पद्धतीने दिलेलं देताना मग इथे पहा, सीच्या आधी ए सोडून बी सोडून ए येणार आहे, म्हणजे ABC UVW. पहा, UVW उलट मांडणी केलेलं आहे. HIJKLM. मग पहा इथेच चुकलेलं आहे, म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. याच पर्यायाला हेच असणार आहे योग्य आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा 7/9 दिलेलं आहे, 4/12, 3/14 आणि 6/10. आता पहा इथे काय बदल केलेला आहे. इथे पहा छेद मोठा आहे, म्हणजे छेद मोठा आहे, इथेही छेद मोठा, इथेही छेद मोठा. मग आता कोणतं वेगळं असणार आहे तिथं? 7मध्ये 2 ॲड केलं तर काय होणार आहे? 9. इथे होणार नाही, इथे फरक बदल झाला. आता दोघांची बेरीज करूयात. 9 आणि 7 बेरीज किती येते? 9, 10, 6, 16. इथे 16 बेरीज येते. 12 आणि 4, 16 बेरीज झाली. 14 आणि 3, 17 बेरीज झाली आणि इथे 16. मग पहा कुठे वेगळी बेरीज झाली? 14. मग पहा कुठे वेगळी बेरीज झाली? या ठिकाणी, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन इथे ऑड मॅन आउट, म्हणजेच गटात न बसणारा असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न. तर या अक्षरसमूहातील कोणते अक्षर वगळल्यास उरलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनेल? तर पहा कोणतं अक्षर आपल्याला इथे वगळायचं आहे, म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनेल. तर पहा आधी आपण अर्थपूर्ण शब्द बनवूयात. मसालेदार. मग पहा चा इथे या गटामध्ये येणार नाही, याचा उपयोग होणार नाही, म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं. हे वगळावं लागेल तरच अर्थपूर्ण शब्द बनणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर पहा आता पुढील प्रश्न. वरील संख्या मालिकेत मूळ संख्येनंतर लगेच मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे असं विचारलं आहे. मूळ संख्या 1 ते 100मध्ये एकूण 25 मूळ संख्या देतो ना, हे सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहे. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे, 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे 97. त्यानंतर आता पहा, आता प्रश्न आपण सोडूयात. काय म्हणलेलं आहे आपल्याला की एक मूळ संख्या तर लगेच मूळ संख्या, मग 2 ही मूळ संख्या, 3 मूळ संख्या आणि 5 देखील मूळ संख्या. 2, 3, 5, 7. त्यानंतर 3, 5, 7 हे देखील आलेलं आहे. त्यानंतर 5, 7, 2 इथेही आलेलं आहे, 3 वेळा झालेलं आहे. त्यानंतर 7, 2, 4. पहा इथे 4 तर काय आहे? संयुक्त, हे इथे नाही येणार. म्हणजे पहा 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा झालेला आहे आतापर्यंत. आता पुढे पाहूया. 3 मूळ आहे, 6 मूळ नाही, 5 मूळ आहे, 9 नाही, 2 मूळ आहे, 4 नाही, 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, 3 मूळ. म्हणजे इथे पुन्हा एकदा झालं, 4 वेळा झालं. त्यानंतर 7, 3, 2, पहा इथे झाले 5 वेळा. म्हणजे अशा वेळेस किती वेळा झालेलं आहे? 5 वेळा इथे झालेलं आहे. मग पहा आणखी कुठं राहिलेलं आहे का? नाही, कारण ऑप्शनमध्ये 6 दिलेलं आहे आणि 4 दिलेलं आहे. 2, 3, 5, 3, 5, 7 2 वेळा, 5, 7, 2 3 वेळा. नंतर 7, 2, 4 इथे घेता येणार नाही. त्यानंतर हे 3 वेळा झालं. त्यानंतर 6, 9 तर घेणार नाही, 2, 4 इथे घेता येणार नाही, 5, 7, 3 आणि 7, 3, 2 अशा पद्धतीने येणार आहे. आणखीन कुठे राहिलं आहे का? नाही. म्हणजे इथे 5 वेळा देतो ना, म्हणजे इथे ऑप्शनमध्ये काहीतरी मिस्टेक झालेलं आहे. इथे 5 वेळा इथे आलेलं आहे अशा प्रकारे, म्हणून इथे भाव देतो ना आपल्याला कोणत्याही ऑप्शनला गोल करता इथे येणार नाही. आता वरील इंग्रजी अक्षरमालेतील बी व डब्ल्यू या अक्षरादरम्यान किती अक्षरे आहेत? BWमध्ये किती अक्षरे येतात हे आपलं विचारले. बीचा क्रमांक आहे 2 आणि डब्ल्यूचा क्रमांक काय असतो? 23. 23मधून 2 गेले विद्यार्थ्यांना किती राहतात? 21. म्हणजे पहा दोघांच्या दरम्यान 21 अक्षरे आहेत. 21 अक्षरे आहेत.
त्यानंतर पहा प्रश्न, पुढील वरील इंग्रजी अक्षरमालेतील बी व डब्ल्यू या अक्षर दरम्यान किती अक्षर आहेत विचारले. बीचा पहा क्रमांक काय येतो अल्फाबेटमध्ये 2 नंबर आणि डब्ल्यूचा 23वा क्रमांक येतो. मग या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला किती येतं 21 येतं, परंतु आपल्याला हे डब्ल्यू देखील सोडावं लागणार आहे म्हणून इथे 20 असणार आहे योग्य उत्तर. त्यानंतर पहा प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेतील बी व डब्ल्यू या अक्षरादरम्यान किती अक्षरे आहेत असं विचारलं. बीचा क्रमांक आहे 2 तर डब्ल्यूचा क्रमांक आहे 23. दोघांमधील वजाबाकी करायची आपल्याला किती येणार आहे उत्तर 21 येणार आहे, परंतु इथे विद्यार्थ्यांना आपल्याला काय करावं लागणार आहे. बीचा जो काही क्रमांक आहे तो आहे 2 आणि डब्ल्यूचा आहे 23. मग इथे आपल्याला एक कमी करायचं आहे विद्यार्थ्यांनो, कारण दरम्यान आपल्याला विचारलं आहे म्हणजे दोघांनाही आपल्याला सोडावं लागेल. म्हणजे इथे आपल्याला काय घ्यावं लागेल 20 हे उत्तर इथे घ्यावं लागेल. त्यानंतर पहा प्रश्न, वरील इंग्रजी अक्षरमालेतील बी व डब्ल्यू या अक्षरादरम्यान किती अक्षरे आहेत. तर पहा बीचा जो काही क्रमांक आहे तो आहे 2 आणि डब्ल्यूचा क्रमांक आहे 23 आणि आपल्याला वजाबाकी करायचे येणारे उत्तर 21. यामधून एक कमी करायचे 20 म्हणजे दोघांमध्ये किती अक्षरे असतात 20. 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट असणार आहे, यालाच तुम्हाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर आता पुढील प्रश्न, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायातील क्रमाने येणारे पद ओळखा. तर पहा क्रमाने म्हणलेलं आहे, पहा आता पुन्हा आपल्याला पाहायचं चेक करायचं, इथे गेलं त्यानंतर पहा वर मग इथे मग इथेच येणार आहे म्हणजे पहिलं जे काही ऑप्शन आहे तेच इथे करेक्ट असणार आहे. परंतु पहा जो काही डॉट आहे तो पहा पावभाग इथे खाली सरकलेला आहे, पावभाग म्हणजे या ठिकाणी यायला हवा तो, म्हणजे पहा हे असणार 3 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असणार आहे, याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर तर पहा ही सिरीज अगदी सिंपल असतात, फक्त आपल्याला निरीक्षण करायचं आहे, निरीक्षण करण्याच्या प्रश्नाचे उत्तरे शोधायचे आहे. त्रिकोण, चौरस, वर्तुळ आणि डायमंड शेप दिलेले आहे. मग पहा आता वर्तुळ आलेलं आहे, वर्तुळ आणि त्रिकोण म्हणजेच पहा जो काही थर्ड आहे तो आलेला आहे फर्स्ट पोझिशनला आणि लास्टचं लास्ट ॲज इट इज राहिलेलं आहे आणि पहा जो काही सेकंड आहे तो थर्डमध्ये गेलेलं आहे. सेकंड थर्ड फर्स्ट आणि फर्स्ट सेकंड म्हणजे हे क्रमाने इथे पुढे पुढे आलेले आहेत. मग आता इथे पहा म्हणजे यांचा असा क्रम इथे लागलेला आहे. थर्डचं जो काही पोझिशन आहे मला थर्ड पोझिशनचा आलेला आहे फर्स्ट पोझिशनला आणि हे यांची पोझिशन ॲज इट इज झालेली आहे. मग त्यानंतर इथे पहा थर्डवालं पोझिशनला येणार आहे फर्स्ट म्हणजे पहा कशा बदल होणार आहे अशाच पद्धतीनं बदल होणार आहे. थर्डवाला येणार आहे फर्स्ट सेकंड म्हणजे सेकंडचा जो काही डायग्राम आहे तोच इथे येणार आहे देतो. मग सेकंडचा जो काही डायग्राम आहे तो पहा कुठे दिलेला आहे सर्कल ट्रायंगल स्क्वेअर डायमंड, सर्कल ट्रायंगल स्क्वेअर डायमंड सेकंड ऑप्शन हेच असणार आहे याचा योग्य आन्सर. कारण फोर्थ जो काही साईन आहे तो ॲज इट इज राहिलेला आहे, तो तिथे सरकलेला नाही आहे म्हणजे आपल्याला सेकंड ऑप्शनला गोल करायचं. त्यानंतर 27, 34, 38, 48, 46, 52, 54. तर पहा अशी सिरीज असतात जी सिरीज आपल्याला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करावे लागतात.